सगळ्यांना रामराम. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर भाई आज माझ्या घरी चालू आहे ते सोयाबीन सोंगलेलं काय म्हणजे काळ्या कचरा काढणं. हे पाहू शकता तुम्ही, हे सोयाबीन आहे आणि हे मशीन आहे. यानं काळ्या अलग होते आणि सोयाबीन अलग होते, म्हणजे काळा कचरा अलग अलग निघते. थांबा हे तुम्हाला दाखवतो. हे आहे सप्पा सोयाबीन निघालेलं आणि हे काळ्या आहे. आणि हे माझे काका आहे. काका हे याचं काहीतरी माहिती सांगा बरं. हे काळी कचरा जे आहे हे हा हे आता काय करायचं याचं? हे चायनीतून काढलं हा काय स्वच्छ होते. हा स्वच्छ झालं का हे अजून डबल टाका लागते. हा हे वालं. हे वाला तर मित्रांनो हे निघालेलं आहे. हे याला काही टाका नाही लागत या मशीनीत. आता हे डबल फिल्टर करायला टाका हे लागते. डबल टाका लागते फिल्टर. हा 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 हे बियाण्यासाठी काम आहे ते. हा हे मग पेराचं कामी. हा. तर बाई लोक काय करतात माहिती आहे का, ज्याच्याकडे सोयाबीन उरलेलं राहतात किंवा ठेवलेलं राहतात, तर बाई ते हे सोयाबीन यूज करतात पेरणीसाठी, म्हणजे पेराले टाकतात ते असं. हा हा हे जे आहे हे डबल काढ लागते. हा आता हे जे आहे मित्रांनो हे डबल काढा लागते. आणि अजून तुम्हाला गोडाऊनातनी बी सोयाबीन भरपूर आहे, हे दाखवणार आहे मी तुम्हाला. हे पाहू शकता तुम्ही, हे सोयाबीन आहे सगळं खराब झालेलं आहे. खराब म्हणजे काळ्या कचरा आहे त्याच्यातनी, ते फिल्टर करावं लागते. चला मग. तर मित्रांनो हे पाहू शकता एक माझं, हे आमची इच्छा डोमा. हे डोमा काही बोलून नाही राहिला, एक तर पोया घेऊन आला इकडे. हे मांजर कुस्ती आली का आम्ही गेला तो काय बाबा हे डोंबळं लेखाचं काहीच कामाचं नाही. काम करते काय रे डोंबळा. हो ना, तिथं खायच्या कामाचं आहे. हाकलून नाही राहिलं तिथे काही नाही. खायचं तर बम पाहिजे तिले. हा खायचं बम पाहिजे. हा ते कोण आलं कुठचं आलं काही माहीत नाही. मामा सांगितलं झाले. तर भाई हा ब्लॉग इथं संपवतो. आणि हे आमचे मामा रेशम पार्कमध्ये यांची ड्युटी आहे मोठी सरकारी. चला मग हा ब्लॉग समाप्त करतो. मला असं वाटते की भाई हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. लाईक कमेंट शेअर नक्की करा. चला.